कसं कन्व्हिन्स केलं साईबाबांना? कारण ना मी आई खूप भांडली पप्पांशी, यू वोंट बिलीव्ह, बट मी पप्पांशी लिटरली एक आठवडे 2 आठवडे बोलले नाहीये. तेव्हा मी पुण्यात शिक्षणासाठी होते आणि मला पहिली मूवी आली होती तेव्हा मी पप्पांना कन्व्हिन्स करत होते, पप्पा मी करते करते करते. आणि पप्पांचं असं होतं की तुला जर हे बोलायचं असेल तर माझ्याशी बोलायचं नाही, मला फोन करायचा नाही. म्हटलं ठीक आहे, नाही करणार मी फोन. आणि इतकी हट्टी होते ना मी तेव्हा की नाही पप्पा मला करायचंच आहे, म्हणून मी खूप त्या गोष्टीवरती अडून होते, नाही करणार करणार करणार. Yes, आपले मग ज्यूस आले. 1-2 आठवडे नाही बोलले मी आणि मग 2 आठवड्यानंतर तिकडून फोन यायला लागला की करणार का मूवी. पण तोपर्यंत मी होकार नव्हता दिला, पप्पांच्या एवढं पण अगेन्स्ट मला जायचं नव्हतं. ते मग पेशन्स तू ठेवलेस की ते हा हो की बोलतील. हो बोलणार ते, कारण शेवटी बापाचं प्रेम मुलीवरचं असतंच ग. मग मी पप्पांना फोन करून रडले, खूप रडले, कारण पप्पा ना माझे सिंगर होते. त्यांचा सेम टू सेम किशोर कुमारांसारखा आवाज, हो. सेम. म्हणजे इतकी तुलना नाही मी करणार, पण तू ऐकशील ना तर तू कन्फ्युज होशील हा कोणाचा आवाज आहे. पप्पाने मी एकच डायलॉग बोलले, पप्पा तुम्ही पण कलाकार आहात, तुमच्यात एक कला आहे पण ती गाण्याची आहे. माझ्याकडे ती कला नाही आली तुमच्यातली, पण माझ्याकडे अभिनयाची कला आली आहे. सो कलाकारासाठी तुम्ही कलाकाराच्या दृष्टीने विचार करा की कलेला जर वाव नाही मिळाला तर माणूस काही करू शकत नाही. कारण पप्पांचा बिझनेस होता, आमचं शॉप आहे गावी. सो पप्पा त्यामध्ये अडकले, संसारामध्ये, त्या दुकानामध्ये वगैरे. तर त्यांना पुढे नाही exposure जाता नाही आलं. मिळालं. या. सो मी पप्पांना तेच म्हटलं, पप्पा तुम्हाला नाही करता आलं पण तुम्ही तुमच्या मुलीचा विचार करा. तुम्ही तुम्ही असं म्हणा की मी स्वप्न माझं पूर्ण नाही करू शकलो, माझी मुलगी आहे पण मी मुलासारखीच आहे. तुम्ही म्हणता ना माझी मुलगी मुलासारखी आहे, मग तुम्ही मला सपोर्ट करा. मी स्वतःला जपून इंडस्ट्रीमध्ये राहीन, मी कुठल्याही कंप्लेंट घरी येऊ देणार नाही, माझ्यावर कुठला डाग लागणार नाही याची मी गॅरंटी घेते. मला फक्त एकदा परमिशन द्या. असं म्हणून म्हणून रडत रडत मी पप्पांकडे परमिशन मागितली आणि बिचारा पप्पांनी माझ्या दिली परमिशन. तेव्हा मी फर्स्ट मूवी केला, मग त्यानंतर कॉन्टॅक्ट मिळाले, मग सिरियल वगैरे ते सगळं सगळं पुढे स्टार्ट केलं. अगं, हे डिफिकल्ट आहे हो, यार. पण मला ना खूप खंत अशी वाटते की तो मूवी झाला आणि म्हणजे जेव्हा बघ आपण स्टार्ट करतो तेव्हा एकदम ब्लॉकबस्टर काही नाही होत, हळूहळू जातो. जेव्हा मला खूप तारीफ म्हणतात ना, काबिले तारीफ असा मी परफॉर्मन्स दिला आणि मी खूप मोठी झेप घेतली, ही गोष्ट बघण्यासाठी पप्पा नाही आहेत माझे आता. सो मला त्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं की आता मी म्हणजे जितकं पप्पांशी भांडून भांडून ह्या गोष्टीची परमिशन घेऊन इथपर्यंत आली आहे, हा शब्द देऊन की मी एक दिवस मोठी होऊन दाखवेन की चला हवं त्याला पोहोचेन. कारण पप्पाला चला हवं खूप आवडायचं, मी तिथे पोहोचेन. जेव्हा मी चला हवं त्याला जाऊन पोहोचले ना ग, लिटरली मी तिथे पाय ठेवल्यानंतर मी पहिली रडायलाच लागले होते की मी पप्पांना हा शब्द दिला होता की पप्पा मी एवढं छान काम करेन की मी चला हवं त्याला पोहोचेन आणि तुम्ही मला बघाल टीव्हीवरती की माझी मुलगी पोहोचली. आणि मग मला असं झालं की यार मी करून दाखवलं, पण पप्पा कुठे आहेत बघायला. मग मम्मीला फोन करून त्या दिवशी मी इतके रडले. मम्मी म्हटलं मी आज चला त्याच्या सेटवरती आहे, पण म्हटलं पप्पा नाही येत ग बघायला. ते म्हणते पप्पा आहेत, पप्पा बघतायत आहेत, त्यांचं तुझ्यावर लक्ष आहे, त्यांचेच आशीर्वाद आहेत म्हणून तू आता इथे आहेस, ह्याचा विचार कर. असं म्हणता म्हणता व्यवस्थित प्रवास चालू आहे. पण कन्व्हिन्स करणं खूप खूप टफ टास्क होतं माझ्यासाठी.